मॉर्निंग. मी अनिल वसंतराव पिंगळे, गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट यवतमाळ इथे गणित निर्देशक या पदावर कार्यरत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ या संदर्भात मार्गदर्शन केले होते. आज मी तुम्हाला स्पीड आणि व्हेलॉसिटी या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तर या संदर्भात जर तुम्हाला कुठल्या क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर 942 34 34 703 या नंबरवर मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. आणि माझं यूट्यूब चॅनल आहे अनिल पिंगळे या नावाने आहे. तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. प्रथम आपण स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय हे बघूया. स्केलर क्वांटिटी म्हणजे ज्याला मॅग्निट्यूड असतं पण डायरेक्शन नसतं. मराठीमध्ये मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण आणि डायरेक्शन म्हणजे दिशा. म्हणजे ज्या भौतिक राशींना फक्त परिमाण असेल पण दिशा नसेल त्यांना आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो. वेक्टर क्वांटिटी म्हणजे त्यांना मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन म्हणजे परिमाण आणि दिशा या दोन्ही गोष्टी असतात, त्यांना आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतोय. तर स्केलर क्वांटिटीचे एक्झाम्पल आहेत डिस्टन्स, स्पीड, मास, एनर्जी, डेन्सिटी आणि पॉवर. वेक्टर क्वांटिटीचे एक्झाम्पल्स आहेत डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, वेट, ॲसेलरेशन, फोर्स आणि प्रेशर. आता आपण याच्यामध्ये पुन्हा बघणार आहोत रेस्ट आणि दुसरं बघणार आहोत मोशन. रेस्ट म्हणजे काय? जर पदार्थ विराम अवस्थेत असेल तर त्या पदार्थाला आपण तो पदार्थ रेस्ट पोझिशनला आहे असे आपण म्हणतो. समजा एक ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवर फक्त तुम्ही फुटबॉल ठेवलेला आहे तर याला म्हणतो आपण हा फुटबॉल विराम अवस्थेत आहे. आणि मोशन म्हणजे काय? जर तो पदार्थ गतिमान असेल तर त्याला म्हणतो आपण तो पदार्थ मोशनमध्ये आहे. म्हणजे ह्याच फुटबॉलला जर आपण लात मारली असता तो घरंघरत जाईल तर आपण म्हणतो की हा फुटबॉल मोशनमध्ये आहे. तर आता बघूया स्पीड. स्पीड म्हणजे काय? पदार्थाने एक एकक काळात कापलेल्या अंतराला त्या पदार्थाची गती असे म्हणतात. पदार्थाने एक एकक काळात कापलेल्या अंतराला त्या पदार्थाची गती असे म्हणतात. गती ही कोणत्याही दिशेने असू शकते, तिला ठराविक दिशा नसते. म्हणून गतीला आपण म्हणतो स्केलर क्वांटिटी. याला आपण म्हणणार स्केलर क्वांटिटी. म्हणून मग गती बरोबर स्पीड बरोबर काय राहील? यस भागीला टी. याच्यामध्ये यस म्हणजे डिस्टन्स आणि टी म्हणजे टाइम. तर CGS मध्ये त्याचं एकक राहील सेंटीमीटर पर सेकंद आणि MKS मध्ये त्याचे एकक राहील मीटर पर सेकंद. आता आपण बघूया व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय? पदार्थाने एक एकक काळात एका निश्चित दिशेने कापलेल्या अंतराला व्हेलॉसिटी असे म्हणतात. याच्यामध्ये सुद्धा मग व्हेलॉसिटीचं सूत्र आहे ते स्पीड सारखंच राहील यस भागेला टी आणि CGS मध्ये त्याचे एकक राहील सेंटीमीटर पर सेकंद आणि MKS मध्ये राहील मीटर पर सेकंद. हेच एकक व्हेलॉसिटी सुद्धा राहील. तर आता स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये नेमका फरक काय? तर स्पीडमध्ये काय होतं की पदार्थाने कापलेल्या अंतर पण त्याला दिशा नव्हती. पण व्हेलॉसिटीमध्ये काय? पदार्थाने कापलेल्या अंतराला परंतु एका निश्चित दिशेने कापलेल्या अंतराला आपण व्हेलॉसिटी असे म्हणतो. म्हणून स्पीडचे जे एकक राहील तेच एकक व्हेलॉसिटीचे सुद्धा राहील. युनिफॉर्म व्हेलॉसिटी याची व्याख्या काय आहे? प्रत्येक लहानात लहान समान कालावधीत पदार्थाने कापलेले अंतर समान राहत असेल तर अशा स्थितीतील वेगाला आपण युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणतो. फॉर एक्झाम्पल समजा आपण बाईक चालवत आहे. आपण बाईक चालवताना आपण कॉन्स्टंट स्पीड 40 किलोमीटर पर आवर जर ठेवली आणि त्याच गतीमध्ये जर आपण कंटिन्यू चालत गेलो तर त्याला म्हणू आपण युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय? एक एकक काळात पदार्थाने कापलेल्या अंतराला पदार्थाचा सरासरी वेग म्हणतात. एक एकक काळात पदार्थाने कापलेल्या अंतराला पदार्थाचा सरासरी वेग असे म्हणतात. समजा सुरुवातीला आपण बाईक चालू केली तेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग 40 मीटर पर सेकंद असेल, किलोमीटर पर सेकंद असेल आणि नंतरचा वेग त्याचा समजा 60 किलोमीटर पर सेकंद असेल. तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढताना आपण कसं काढणार? U
प्लस व्ही बाय 2 म्हणजे 40 अधिक 60 भागेला 2 म्हणजे 100 भागेला 2 म्हणजेच किती 50. तर ही झाली आपली ॲव्हरेज वेलोसिटी. ॲसेलरेशन. आता ॲसेलरेशन म्हणजे काय? पदार्थाचा वेग एकसारखा वाढत असेल तर त्याच्या वेग परिवर्तनाच्या दराला ॲसेलरेशन म्हणजेच त्वरण असे म्हणतात. समजा आपण यू बरोबर काय घेतला आपण? इनिशियल वेलोसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग. त्याच्यानंतर व्ही बरोबर फायनल वेलोसिटी म्हणजे नंतरचा वेग. मग ॲसेलरेशन काय येईल? व्ही मायनस यू बाय टी. याच्यामध्ये टी म्हणजे टाईम. तर काय सांगितलं की पदार्थाचा वेग जर एकसारखा वाढत असेल, समजा तुमचं बाईकचा ॲसेलेटर घ्या किंवा 4 व्हीलरचा घ्या, आपण दाबलं तर काय होतो? वेग हा एकसारखा वाढत जातो, तर त्याला म्हणतो आपण ॲसेलरेशन. तर ए बरोबर व्ही मायनस यू बाय टी. यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी सुरुवातीचा वेग, व्ही म्हणजे फायनल वेलोसिटी आणि टी म्हणजे टाईम. जर ॲसेलरेशन आपल्याला काढायचं असेल तर ए बरोबर व्ही मायनस यू बाय टी. यामध्ये दुसरा आता रिटार्डेशन, ज्याला म्हणतो आपण मंदन. तर मंदन म्हणजे काय? पदार्थाचा वेग एकसारखा कमी होत असेल तर त्याच्या वेग परिवर्तनाच्या दराला मंदन असे म्हणतात. ॲसेलरेशनचं सूत्र मंदनला पण आहे. पण आता इथे काय होईल? आपण याच्यामध्ये काय म्हटलंय की पदार्थाचा वेग एकसारखा कमी होत असेल तर त्याच्या वेग परिवर्तनाच्या दराला मंदन असे म्हणतात. म्हणजे यामध्ये जी इनिशियल वेलोसिटी आहे ही काय राहील? जास्त राहील आणि जी फायनल वेलोसिटी आहे ही कमी राहील. म्हणजे रिटार्डेशन जे आहे हे नेहमी कशामध्ये येईल? मायनस. म्हणजे रिटार्डेशन काढताना नेहमी मायनसमध्येच येईल, कारण याची इनिशियल वेलोसिटी जास्त राहील, फायनल वेलोसिटी कमी राहील. तर याचं सीजीएसमध्ये ॲसेलरेशन आणि रिटार्डेशन या दोघांचं सीजीएसमध्ये एकक आहे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आणि एमकेएसमध्ये याचं एकक आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपण बघूया इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे गतीचे समीकरण. गतीचे 3 समीकरण फार महत्त्वाचे आहे. सर्वात पहिले व्ही बरोबर यू प्लस ए टी, दुसरा आहे एस बरोबर यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, तिसरा आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टॉईस ए एस. याच्यामध्ये व्ही म्हणजे काय होईल? व्ही म्हणजे झालं तुमचं वेलोसिटी, फायनल वेलोसिटी. त्याच्यानंतर यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी, एस म्हणजे डिस्टन्स अंतर, टी म्हणजे टाइम आणि ए म्हणजे ॲसेलरेशन. आता बघूया आपण ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय त्वरण. आपण आता ॲसेलरेशन बघितलेलंच आहे की ए बरोबर व्ही मायनस यू बाय टी. तर गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय? कोणताही पदार्थ वर फेकला तो पृथ्वीकडे परत येतो, कारण पृथ्वीमध्ये कोणत्याही पदार्थाला आपल्याकडे आकर्षित करण्याची शक्ती असते, ज्याला आपण गुरुत्वीय बल म्हणतो. पदार्थ पृथ्वीपासून वरच्या दिशेने जाताना किंवा पृथ्वीकडे परत येताना त्याच्या गतीत त्वरण निर्माण होते. तर या त्वरणाला आपण गुरुत्वीय त्वरण असे म्हणतो आणि याची किंमत ज्या गुरुत्वीय त्वरण हे आपण जी याने दाखवतोय आणि याची किंमत 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. आता आपण जे मगाशी इक्वेशन बघितलं होतं, इक्वेशन ऑफ मोशनमध्ये 3 सूत्र बघितले होते, ते सूत्र पुन्हा आता इथे आपल्याला रिपीट करायचे आहे. तर पहिलं सूत्र जे आपण ॲसेलरेशनचं बघितलं होतं ते बघितलं होतं ए बरोबर व्ही मायनस ए बरोबर व्ही मायनस यू बाय टी. तर या एच्या ठिकाणी ह्या ॲसेलरेशनच्या ऐवजी आपण काय घ्यायचं? जी म्हणजे गुरुत्वीय त्वरण. जिथे जिथे आपल्याला त्या समीकरणामध्ये ए होता त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? जी. इथे पण काय करायचं आहे? जी. तर आता इथे प्रत्येक सूत्रामध्ये ऑब्झर्व करा तुम्ही, एकदा प्लस आणि एकदा मायनस दाखवलेला आहे. इथे पण व्ही बरोबर यू प्लस मायनस जी टी.
इथे पण व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस मायनस टॉईस जी एस, एस बरोबर यू टी प्लस मायनस हाफ डी टी स्क्वेअर. आता हे प्लस केव्हा घ्यायचं आणि मायनस केव्हा घ्यायचं. समजा एखादा पदार्थ जर वरून खाली येत असेल म्हणजे तो काय करतोय की गुरुत्व बल जिकडे कार्य करतोय त्याच दिशेने येतोय, त्यावेळेस जी ची किंमत जी आहे ती प्लस घ्यायची. जेव्हा पदार्थ वरून खाली येत असेल तर जी ची किंमत प्लस घ्यायची आणि जर पदार्थ खालून वर जात असेल तर जी ची किंमत मायनस घ्यायची. कारण पदार्थ जर खालून वर जात असेल तर तो गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने वर जातोय, त्यामुळे त्याची किंमत मायनस घ्यायची. आता आपण बघूया मोमेंटम. तर मोमेंटम म्हणजे काय. जेव्हा दोन भिन्न वस्तुमानाचे पदार्थ एकाच गतीने जात असतील तर कमी वस्तुमान असलेल्या पदार्थाला अडविताना कमी जोर लागतो आणि जास्त वस्तुमान असलेल्या पदार्थाला अडविताना जास्त जोर लागतो. कारण हलक्या वस्तूमध्ये गतिसंचय कमी होतो आणि जड वस्तूमध्ये गतिसंचय जास्त होतो. यालाच संवेग असे म्हणतात. तर संवेग म्हणजे काय मग. मास इंटू व्हेलॉसिटी. याच्यामध्ये एम म्हणजे मास आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. आता आपण बघूया फोर्स. तर फोर्स म्हणजे काय, त्याची व्याख्या अशी आहे की ज्याने गतिमान पदार्थाला स्थिर करता येते किंवा स्थिर पदार्थाला गतिमान करता येते त्याला आपण बल असे म्हणतोय. तर बलचं सूत्र आहे F बरोबर m इंटू ए. याच्यामध्ये m म्हणजे काय होईल मास आणि ए म्हणजे होईल ॲसेलरेशन, ज्याला आपण म्हणतो त्वरण. तर एमकेएस पद्धतीत बलाचं जे एकक आहे फोर्सचं ते न्यूटन आहे आणि सीजीएस पद्धतीमध्ये त्याचं एकक डायन आहे. हे महत्त्वाचं आहे, लिहून ठेवायला. ऑब्जेक्टिव्हमध्ये बरेच वेळा विचारलं जातं. 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन. आता आपण बघूया न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. तर न्यूटनचा पहिला नियम फर्स्ट लॉ. तर फर्स्ट लॉ काय सांगतो की एखाद्या पदार्थावर कोणतेही असंतुलित बल कार्य करीत नसेल तर तो पदार्थ विराम अवस्थेत असेल तर विराम अवस्थेतच राहील आणि गतिमान अवस्थेत असेल तर गतिमान अवस्थेतच राहील. जसं एकच म्हटलेलं आहे की कोणत्याही पदार्थावर, समजा एक फुटबॉल आहे, त्याच्यावर जर कुठलंच बल कार्य केलं नाही तो जसा ग्राउंडमध्ये ठेवलेला आहे तसाच राहील. आणि जर त्याला आपण किक मारली तर तो काय होईल घरंगळत जाईल. म्हणजेच त्याच्यावर कुठलं बल जर कार्य केलं तर तो गतिमान होईल. यालाच न्यूटनचा फर्स्ट लॉ म्हणतात. न्यूटन सेकंड लॉ म्हटलेला आहे संवेग परिवर्तनाचा दर हा त्यावर कार्य करणाऱ्या बलाशी समप्रमाणात असतो व संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. तिसरा नियम म्हटलेला आहे न्यूटन्स लॉचा प्रत्येक क्रियेला तेवढीच परंतु विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते. एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा दरवाजा आहे, दरवाजाला जर तुम्ही लाथ मारली तर काय होईल, तो दरवाजा ज्या दिशेने तुम्ही लाथ मारता त्याच्या विरुद्ध दिशेने तुमच्याकडे परत येईल. म्हणजेच प्रत्येक क्रियेला तेवढीच परंतु विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते. धन्यवाद. जर तुम्हाला या चॅप्टरविषयी काही क्युरीज वगैरे असतील तर तुम्ही हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, यावर मला विचारू शकता. 942 34 34 703. थँक्यू.